Yo, live life one day at a time. No stress. गुड मॉर्निंग. लेट्स मेक अ अर्ली मॉर्निंग ड्रिंक. आज प्लॅनमध्ये थोडासा चेंज आहे. मला बाहेर जायचं आहे, सो आज मी सकाळी सकाळी जिमला तर नाही जाणार आहे. डीप लोट अँड इम्युनिटी. दररोज सकाळी आपल्याला याच गोष्टींची गरज असते. वॉट एव्हर हेल्प्स यू एक्सक्रीट, दॅट इज वॉट यू नीड इन द मॉर्निंग. अँड येस, अफर्मेशन्स सर्वात इम्पॉर्टंट. सकाळी उठल्या अगोदर मी अफर्मेशन्स लिहितो. माझं विजन खूप क्लिअर होते. प्लॅन ओनली फॉर द नेक्स्ट 24 hours. कारण का त्या व्यतिरिक्त काहीही प्लॅनिंग केलेली कधीच घडत नाही, कारण का लाईफ इज टू अनसर्टन. तर सकाळी उठल्यानंतर आय जस्ट प्लॅन माय डे अहेड. पोहे खात असाल तर त्याच्यावरती आवर्जून लिंबू पिळा, कारण का त्यांनी आयर्न अब्झॉर्प्शन वाढते आणि ऑब्व्हियसली विटॅमिन सी पण तुम्हाला मिळतो. नेहमीप्रमाणे उशीर झाला होता, तर पप्पा दी ग्रेट मला स्टेशनला सोडायला आले. मी म्हटलं की AC ट्रेननी जाऊया, म्हणजे जरासं सोयीस्कर होईल, आरामात जाऊया. तर तुम्हाला AC ट्रेनची दशा दाखवतो पहा. कसं बसा करून एका साईडून दुसऱ्या साईडला जाऊन फायनली आपण अंधेरीला उतरलो आणि लगेच रॅपिडो केली. बाय द वे, हा रॅपिडोवाला एवढा कूल माणूस होता ना, की त्यांनी मला अशा रस्त्यांवरून शॉर्टकट काढून माझा वेळ वाचवला, ट्रॅफिक हटवलं. हे रस्ते बेसिकली मॅप्सवर पण एक्झिस्टच करत नाहीत. बट स्टील दिस गाय वॉज सो कूल की फायनली आय एंडेड अप फॉलोइंग हिम ऑन इंस्टाग्राम. ये भाई को आप जानते रहोगे, थोड़ा फेमस है ये. इट वॉज अ व्हेरी प्रोडक्टिव्ह डे. आज खूप छान काम झालं, खूप लोकांना भेटलो, खूप बरं वाटलं. असे प्रोडक्टिव्ह डेज लाईफमध्ये जास्त व्हावे अशीच माझी इच्छा आहे. रिअली इंटरेस्टिंग. लेमन टी विथ सब्जा. हे घ्या लस्सी. चॉई 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 चॉई. परत येताना आय थॉट की लेट्स टेक अ मेट्रो. सो आणि हां, आय सॉ दिस व्हेरी ब्युटिफुल मार्केटिंग कॅम्पेन मेट्रोमध्ये. बॉक्सिंग ग्लोव्ज होता. आय गेस कोणती तरी सिरीज आहे, ग्लोरी ऑर समथिंग, नेटफ्लिक्सवरती. पण एक गोष्ट आहे, मुंबईच्या या भागदौडीमध्ये ना मेट्रोमध्ये खूप शांत वाटते. दिस इज वन थिंग दॅट आय ऑलवेज ट्राय टू हिट, बट आय नेवर हिट दिस गोल. कधीच जात नाही. सो वी गो टू द जिम टू हिट आवर फिटनेस गोल्स. वॉर्म अप व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आज पुश डे होता, सो पुश करो, खुश रहो. ये थोडंसं शक्ती प्रदर्शन. वर्कआउट झाल्यानंतर काहीतरी नवीन स्किल्स. मी रील बघत असतो, काहीतरी नवीन ट्राय करायचं असते. सो आय ट्रायड दिस वन टुडे. नाही जमलं एवढं, बट एवढं वाईट पण नव्हतं. अँड या मोस्ट इम्पॉर्टंट इज कोरची एक्सरसाइज करणं खूप इम्पॉर्टंट आहे. मग जिम आवरली, घरी आलो, आंघोळ केली आणि मेडिटेशन करायला बसलो. खूप बरं वाटते, एकदम सेंटर्ड झाल्यासारखं वाटते. इंट्रोस्पेक्ट करतो की मी दिवसात काय प्लॅन केलेलं त्या हिशोबाचं काय घडलं, आणि जे प्लॅन नव्हतं केलं आणि जे घडलं ते कोणत्या रीतीने योग्य होतं. या सगळ्या गोष्टींचा विचार करायला थोडंसं मेडिटेशन करावंच लागतं दिवसातून. अँड इट रिअली हेल्प्स. त्यानंतर जेवलो आणि झोपण्या अगोदर अगेन I ended the day just the way I started it, by writing down my daily affirmations, and they really help you, to be honest. एक विजन क्लिअर होऊन जाते अफर्मेशन्स लिहिल्याने. वो अपन क्या करते यूट्यूब पे? सब्सक्राइब.